सोडून गेले. साखर कारखान्याच्या यादीत कोणाचं नाव आहे? झिशान सिद्दीकी नाराज आहेत. बाबा सिद्दीकी सोडून गेले. अनेक असे मिलिंद देवरा सोडून गेले. जुनी जाणती. आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे, त्या सगळ्यांनी अंगुली निर्देश तुमच्याकडेच केला. मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो ना की पक्षाला सत्तेत आणणं हे चूक असेल तर नाना पटोले हे चूक करेल आणि काँग्रेस पक्षाला सत्तेत आणेल. त्यामुळे माझी चूक जी आहे ती एवढीच आहे की मी कसबा निवडून जिंकली, मी अमरावतीची जिंकली, नागपूरच्या जिंकल्यात, आमच्या सगळ्या कार्यकर्ते म्हणून आम्ही जिंकल्यात. मी एकट्याने नाही जिंकला. मी त्याला योग्य नियोजन, कारण की प्रमुखाला काय करावं लागतं, योग्य नियोजन करावं लागतं आणि त्या आधारावर आम्ही जिंकल्यात. आता जिंकल्यानंतर कोणाला त्रास होत असेल तर त्याला माझा काय दोष आहे? मी अगर दोष ते म्हणत असतील तर मी ही चूक वारंवार करेल आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हे 2024 वर्ष, या वर्षामध्ये तुम्हाला काँग्रेसचाच आणि काँग्रेस आघाडीचाच तुम्हाला झेंडा फडकला पाहायला मिळेल. तुमच्याबद्दलच्या बऱ्याचशा तक्रारी सुद्धा हायकमांडपर्यंत घेऊन अनेक जण गेले. तुम्ही अशी काय जादू केली आहे हायकमांडवरती की नाना पटोले कायम आहेत, बाकी सगळे जात आहेत येत आहेत, नाना पटोले कायम आहेत? माझा कुठला दोषच नाही ना. मी व्यवसायासाठी राजकारणात नाही आलो. मी एका सामान्य परिवारातला माणूस आहे. मी काही गोल्डन स्पून नाही आहे. त्याच्यामुळे एखाद्या सामान्य माणसाच्या बद्दलचं या पद्धतीचं वातावरण होणं, राजकारणामध्ये स्ट्रगल आहेच सामान्याला, पण एक सामान्य माणूस, एका छोट्याशा गावातला माणूस राज्याच्या राजकारणामध्ये पक्षाचा प्रमुख होऊन काम करत असेल तर त्याचा त्रास होणारच आहे आणि ह्या त्रासातून मला जावंच लागणार आहे. त्याला मी फार अपेक्षित करावं असं मला वाटत नाही. आणि पक्षसुद्धा रिझल्ट ओरिएंटेड असला आहे. पक्षाचे आमचे श्रेष्ठी पण तेच आहेत. स्वतः आमचे नेते राहुल गांधीजी कन्याकुमारी ते काश्मीर, आता मणिपूर ते मुंबई या सगळ्या यात्रा करत असताना त्यांनी जे सर्वसामान्य लोकांच्या भावना समजून घेतल्या, मग कुलीच्या असतील, मिस्त्री लोक असतील, आपल्या ट्रक ड्रायव्हर असतील, या फर्निचर तयार करणारी लोक असतील, असे छोट्या छोट्या लोकांकडून, त्यांनी भाजी विकणारा माणूस असेल, त्यांनी सगळ्यांचं दुःख समजून घेतलं, समजलं. आखरी या राजकीय व्यवस्थेमध्ये आखरी खुर्ची हा महत्त्वाचा भाग नसतो, समाजकारण हे महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका असते. मी एका सामान्य परिवारातला आहे, एका शेतकरी परिवारातला आहे आणि हे सगळं काम करत असताना त्रास होणारच आहे आणि त्या त्रासातून मी जाणारच.